कमी लेबरमध्ये येणारं पीक म्हणजे हे भोपळा असं वाटतं मला. साधारणतः 20,000 रुपये खर्च आलेला आहे. उत्पादनाचं जर म्हणलं साधारणतः एक 30 टन जरी 2 एकरात माल निघाला, ₹10 जरी सरासरी मार्केट सापडलं तरी 2.5-3 लाखापर्यंत उत्पादनाची अपेक्षा आहे. मी 2 एकरामध्ये साधारणतः दुधी भोपळा हे अंकुर 158 म्हणून व्हरायटी आहे. याचं साधारणतः एकरी एक 15 ते 20 टनापर्यंत उत्पादन निघतंय. आता माझा हे 4था तोड चालू आहे. आज 2 टन माल आहे. मार्केटमध्ये सध्या दर याला ₹8 ते ₹10 किलो चालू आहे. सर्वसाधारण म्हणजे शेतकऱ्यासाठी चांगलं पीक आहे हे भोपळा हे. याला खर्च कमी आहे आणि कमी लेबरमध्ये येणारं पीक म्हणजे हे भोपळा असं वाटतं मला. म्हणजे खर्च कमी असल्यामुळं याला लेबर कमी लागतात. घरच्या घरी याचं काम व्यवस्थापन आपण करू शकतो. आतापर्यंत खर्च किती आलाय आणि उत्पन्न किती झालंय? इथून पुढे किती उत्पन्न होईल? आतापर्यंत याला अ, बियाणाचा साधारणतः एक ₹2,000 खर्च आणि औषधं आणि खत एक ₹15,000 असं साधारणतः ₹20,000 खर्च आलेला आहे. उत्पादनाचं जर म्हणलं साधारणतः एक 30 टन जरी 2 एकरात माल निघाला, ₹10 जरी सरासरी मार्केट सापडलं तरी 2.5-3 लाखापर्यंत उत्पादनाची अपेक्षा आहे. आणि ही जी लागण कधीची आहे? याची लागण 20 एप्रिल आणि साधारणतः एक 45 दिवसाचा कालावधी लागतो याला सुरुवात व्हायला. आता एकदा हार्वेस्टिंग सुरू झालं किती एकदा हार्वेस्टिंग सुरू झाले की 2 महिने हार्वेस्टिंग चालते. 2 महिने प्लॉट चालतो. तर कुठल्या कुठल्या मार्केटला जातात आहे? हे भोपळा पुणे, मुंबई, हैदराबाद, सोलापूर या मार्केटसाठी चालतो. काय शिक्षण वगैरे किती झालं? माझं शिक्षण BSc ॲग्री झालेलं. हा. काय तरुणांना काय सांगाल? सध्याचे तरुण असं म्हणतात की शेती परवडत नाही. की माझं असं म्हणणं आहे की व्यवस्थापन नीट केलं किंवा मार्केटचा अंदाज घेऊन जर पिकं केली तर शेतीमध्ये म्हणजे लई काय नाही पण आपलं व्यवस्थित मॅनेजमेंट होऊ शकतं, एवढं उत्पादन येतं आहे असं मला तरी वाटतं.